हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की होपोनोपोनो प्रेयर आणि त्यामागचं विज्ञान. तर कधीकधी राग, अपराध भावना, निराशा किंवा स्वतःबद्दलच निर्माण झालेलं एक अपूर्णतेचे भाव हे आपल्या मनात कुठेतरी खोलवर जाऊन साठत असतात. आणि मग मनाच्या या गुंत्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला होपोनोपोनो प्रेयर ही खूपच मदत करते. तर हे काय आहे होपोनोपोनो प्रेयर? तर आय एम सॉरी, मला माफ करा, प्लीज फॉरगिव्ह मी, कृपया मला माफ करा, थँक्यू म्हणजे धन्यवाद, आणि आय लव्ह यू म्हणजेच मी तुला प्रेम करतो किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो. तर अशी ही 4 वाक्य. तर त्यातलं पहिलं वाक्य आहे आय एम सॉरी. म्हणजेच काय तर स्वीकार करणे आणि ते पाठीमागे सोडून देणे. तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्या तणाव किंवा सततचे विचार, कधीकधी मनात येणारी अपराधी भावना, हे सगळं जे आहे तर ते माफ करा या वाक्यातून स्वीकारणं सुरू होतं. तर यामध्ये जेव्हा आपण स्वीकारतो कोणतीही गोष्ट, तर मानसशास्त्र काय सांगतं? तर मानसशास्त्र हेच सांगतं की कोणतीही गोष्ट तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळत नाही. जेव्हा आपण स्वतःला माफ करा असं म्हणतो, तेव्हा मेंदूमध्ये आपल्या एक आत्मपरीक्षण, एक न्यूरोप्लास्टिसिटी जी असते, तर ती प्रक्रिया सुरू होते. आणि ही जी प्रक्रिया सुरू होते, तर त्यामुळे काय होतं की आपल्या जुन्या आठवणी किंवा नकारात्मक विचार यांपासून आपण हळूहळू दूर जायला लागतो. तर अशा प्रकारे ह्या वाक्याशी विज्ञान जोडले गेले. तर दुसरं वाक्य काय आहे की प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे कृपया मला माफ करा. म्हणजेच क्षमायाचना करून आपण समाधानाची वाट पकडू शकतो. तर इथे काय होतं की अपराध भावनेचं जे दडपण असतं, तर ते क्षमायाचना केल्यामुळं हलकं होतं. आणि या शब्दातून जो गिल्ट असतो आपल्या मनामध्ये आलेला, तर तोही कमी होतो, अपराधी भावना कमी होते आणि आपलं मन देखील शांत व्हायला लागतं. आणि रिसर्च असं म्हणतं की जेव्हा तुम्ही क्षमायाचना करता, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये एक कॉर्टिसोल नावाचं जे स्ट्रेस हार्मोन असतं, तर ते स्ट्रेस हार्मोन कमी व्हायला लागतं. आणि त्यामुळे काय होतं, कॉर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन कमी होतं, त्यामुळे आपली मानसिक आरोग्य जे आहे तर ते सुधारायला मदत होते. तर हे आहे या वाक्यामागचं विज्ञान. तर तिसरं वाक्य जे आहे तर ते थँक्यू म्हणजेच मी आभारी आहे. तर आभाराची शक्ती तर प्रत्येकालाच माहीत आहे. आभार म्हणजेच ग्रॅटिट्यूड आणि म्हणजेच कृतज्ञता. तर त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण कोणत्याही एखाद्या गोष्टीबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो किंवा आभार व्यक्त करतो, तेव्हा आपोआपच आपण आनंदी राहायला लागतो. एक सकारात्मक ऊर्जा, एक उमेद आपल्या वागण्यामध्ये, जगण्यामध्ये निर्माण होते. जेव्हा आपण थँक्यू बोलतो, तर ग्रॅटिट्यूड आपण ग्रॅटिट्यूड आपण पे करतो. तर त्यावेळी असं होतं की आपल्या शरीरामध्ये जे डोपामाइन, मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन जे हॅपी हार्मोन्स आहेत, तर ते हॅपी हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार व्हायला लागतात. आणि त्यामुळे होतं असं की नैराश्य, चिंता हे जे निगेटिव्ह भावना आहेत त्यापासून आपण दूर जातो. आणि चौथं जे वाक्य आहे तर ते आय लव्ह यू. तर मी तुझ्यावरती प्रेम करतो. तर म्हणजेच प्रेमाने शुद्धीकरण करतो आपण. तर हे फक्त दुसऱ्यांसाठी नाही, तर आपण हे स्वतःसाठी देखील वापरतो. तर आपल्या मनामध्ये लहानपणीच्या दुखावलेल्या आठवणी किंवा जीवनाच्या प्रत्येक घटकासाठी आपण हे बोलू शकतो. तर प्रेमाची भावना व्यक्त केल्यावरती आपल्या मेंदूमध्ये एक ऑक्सिटोसिन नावाचं जे हॅपी हार्मोन असतं, तर ते निर्माण होतं. आणि त्यामुळे काय होतं की आपल्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि हे वाढतं. आणि त्यामुळे काय होतं की आत्मविश्वास आपला वाढायला लागतो. तर अशा प्रकारे ही 4ही वाक्य विज्ञानाशी जोडली गेलेली आहेत. तर आता मग खऱ्या जीवनामध्ये ह्या होपोनोपोनोचा वापर फक्त मानसिक नाही, तर शारीरिक वेदना किंवा तुमच्या संबंधांमध्ये जे तणाव आलेले असतात किंवा कोणतीही परिस्थिती जी आहे तिच्याशी लढताना देखील तुम्ही हिचा वापर करू शकता. आणि ती नक्कीच तुम्हाला एक चांगला अनुभव देते. आणि अशा प्रकारे तुम्ही हे 4ही वाक्य विज्ञानाशी जोडलेली असल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये त्यांचा वापर करताना तुम्हाला खूपच फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा. तर याचा नियमित वापर जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा तुमच्या आयुष्यातून चिंता, नाराजी, दुखावलेपण आणि जी पण पीडा असेल तिचं जे प्रमाण आहे तर ते खरंच लक्षणीयरित्या म्हणजे कमी झालेलं पाहायला मिळतं आणि जगण्याचा आनंद वाढतो. तर तुम्ही नक्कीच ह्या प्रेयरचा वापर करा आणि आयुष्यात आनंद मिळवा. थँक्यू.